बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकारणाची आहे। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून गणेश नाईकांना बळ देण्यात आलेले आहे। ठाणे आणि नवी मुंबईचे निवडणूक प्रभारी म्हणून गणेश नाईक यांची भाजपने नियुक्ती केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे आणि यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रभारीपदी नितेश राणेंची नियुक्ती करण्यात आली आहे। तर साताऱ्यासाठी शिवेंद्रराजे भोसले, पुण्यासाठी मुरलीधर मोहोळ, नाशिकसाठी गिरीश महाजन यांची भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर ठाणे जिल्ह्यातल्या झेडपींची जबाबदारी ही नाईकांकडे सोपवण्यात आली, तर बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंकडे प्रभारी पद देण्यात आलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, भाजपकडून कशा पद्धतीने आता निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली आहे, कारण शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांना बळ देण्यात आलं आहे। एकतर मुळात नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्याचं मध्ये प्रामुख्याने गणेश नाईक यांच्याकडे जबाबदारी असल्यामुळे पुढील काही कालावधीमध्ये जो गेले काही दिवस एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा एक राजकीय वाद होता, त्याला भाजप कुठेतरी पाठबळ गणेश नाईकांना देताना दिसतंय। आपणास माहीत आहे की मीरा भाईंदर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी महापालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत आणि या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची जबाबदारी गणेश नाईकांकडे दिली। गणेश नाईकांबरोबरच पुण्यातली जी जबाबदारी आहे ती मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिल्याचं फार महत्त्वाचं एक अधोरेखित भूमिका म्हणावी लागेल भाजपाची, कारण की गेल्या काही दिवसांमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्यावर ज्या पद्धतीने राजकीय आरोप केले जात होते तरी देखील मुरलीधर मोहोळ यांना पुणे शहर ग्रामीण याची एक जबाबदारी महत्त्वाची दिलेली आहे। चंद्रकांत पाटील हे पुण्यातले याआधी पालकमंत्री होते भाजपच्या कोट्यातून, भाजपने विश्वास दिला होता, पण यंदा चंद्रकांत पाटलांकडे तितकीशी महत्त्वाची जबाबदारी न देता ती मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिलेली आहे। पुणे, पिंपरी चिंचवड या दोन मोठ्या महापालिका आहेत, दुसरीकडे पुणे जिल्हा परिषद आहे आणि अजित पवारांचा हा बालेकिल्ला आहे। अशा ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांना ताकद भाजपाने महत्त्वाची जबाबदारी दिल्याचं दिसून येतं। बीडचं उदाहरण घेतलं तर अर्थात पंकजा मुंडे यांच्याकडे जबाबदारी आहे, परभणीची मेघना बोर्डीकरांकडे जबाबदारी आहे। दुसरीकडे जर नागपूरचा एक महत्त्वाचा विचार केला तर एक गोष्ट अधोरेखित महत्त्वाची होती इथे, एकतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे थेट जबाबदारी न देता प्रवीण दटके जे तिथले एक महत्त्वाचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून, शहराध्यक्ष म्हणून नागपूरची जबाबदारी त्यांच्याकडे आधी होती, भाजपाचे तिथले एक स्थानिक आमदार आहेत यांच्याकडे पुणे शहर ग्रामीणची जबाबदारी दिल्याचं दिसून येतं। त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जे आहेत भाजपाच्या कोट्यातून त्यांच्याकडे तिथल्या महत्त्वाच्या जबाबदारी आहेच आहे, पण त्याचवेळी दोन गोष्टी मात्र महत्त्वाच्या आहेत। एक तर चंद्रकांत पाटलांकडे पुण्याची जबाबदारी देण्याची ऐवजी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी आहे, दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूरची जबाबदारी देण्याची ऐवजी प्रवीण दटके यांच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे। जर पाहिलं तर नाशिक एक महत्त्वाचा बालेकिल्ला आहे भविष्यामध्ये भाजपाला, तिथे परत एकदा स्वतःची ताकद दाखवायची, अशा ठिकाणी गिरीश महाजन यांच्याकडेच परत एकदा जबाबदारी दिलेली आहे। 2014 पासून नाशिकचं नेतृत्व गिरीश महाजनांच्याच नेतृत्वात केले जात आहे आणि परत एकदा त्यांच्यावरच विश्वास दाखवण्याचा आलेला दिसून येतं। मुंबईमध्ये देखील अमित साटम हे मुंबईचे भाजप अध्यक्ष आहेत, पण दुसरीकडे निवडणूक प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी ही आशिष शेलारांकडे दिली, कारण की आशिष शेलार हे अमित साटमांच्या आधी अध्यक्ष होते, त्यांना मुंबई महापालिका त्यांच्या नेतृत्वात 2017मध्ये निवडणूक लढवली होती आणि मुंबईतले खाचाखोचा आणि विशेषतः ठाकरेंना हेडॉन घेण्याची जी भूमिका शेलारांची असते यामुळे त्यांच्याकडे सुद्धा मुंबईची एक महत्त्वाची जबाबदारी दिसून येतं। एकूण जर पाहिलं तर निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी त्या स्थानिक पालकमंत्री म्हणून भाजपाच्या वतीने दिलेली आहे। काही ठिकाणी भाजपाच्याच नेतृत्वातल्या महत्त्वाच्या नेत्याला त्या जिल्ह्यातला एक जबाबदारी दिल्याचं दिसून येतं। निवडणुकीत प्रभारी म्हणून अशा स्वरूपाचं पद दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्याच्यामध्ये नगर परिषद, नगरपंचायत असतील, महापालिका, जिल्हा परिषदा ज्या काही पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रात निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा रोल त्या नेत्याला तिथे करावा लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाची ही जबाबदारी फक्त अशा स्वरूपाची नाही आहे, तर त्याला तिथे परफॉर्मन्स करावं लागणार आहे आणि जर परफॉर्मन्स होत नाही तर त्याला जबाबदारीसुद्धा तेच असतील नेते असंही म्हटलं जातं। यामुळे कुठे ना कुठेतरी भाजप संघटनात्मकमध्ये इतर राजकीय पक्षांपेक्षा 2 पावलं पुढं असतं असं म्हटलं जातं, त्याचाच एक म्हणजे रूपांतर जे आहे ते इथे दिसून येतोय। निश्चितच सागर, त्यामुळे एकंदरीतच भाजपनं आता आगामी निवडणुकांसाठी चांगलीच कंबर कसल्याचं दिसतंय। धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।